खादी कधीही स्त्री पुरुष भेदभाव करत नाही. आपल्या देशात खादीला खूप महत्त्व आहे. सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे की हिंदुस्तान की आज़ादी, सभ्यता, अहिंसा और किसानों का कल्याण खादी में है. खादी हे केवळ वस्त्र नसून एक विचार आहे आणि हा विचार व्यवहारात आणणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी खादीला प्रचंड महत्त्व होते, मात्र दुर्दैवाने राजकारण्यांनी खादीला वेगळं स्थान दिलं आहे. असं असलं तरी खादी आज सर्वसामान्यांची झाली आणि आपण खादीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे, असं रवींद्र साठे यांनी यावेळी म्हटलं. विद्याप्रसारक मंडळाचे के.ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय ठाणे चे जीवन शिक्षण आणि विस्तार विभाग आणि महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग खादी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी खादीचा प्रवास प्रगतीकडे स्वावलंबन या विषयावरती राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. यावेळी साठे म्हणाले की खादी वापरण्याची सुरुवात आपल्यापासूनच करावी. ब्लेझरऐवजी खादीचा जब्बा घाला. पुष्पगुच्छाच्या ऐवजी खादी रुमालाचे पुष्प भेट म्हणून द्या. यामुळे खादी घरोघरी पोहोचेल. खादीचा आत्ताचा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे. खादी महाग आहे की मानसिकता आता सोडावी लागेल. सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठाचे समन्वयक वसंत कुमार यांनी खादीचा प्रवास खूप जुना आहे. पूर्वीची खादी एक मंत्र होती, तर आताची खादी तंत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी प्रास्ताविक केलं. तर यावेळी या राष्ट्रीय परिषदेच्या मुख्य समन्वयक डॉक्टर संगीता मोहंती, डॉक्टर नमिता निंबाळकर इत्यादी उपस्थित होते. तर या ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात खादी केंद्र गेल्या वर्षी सुरू झालं आणि या केंद्राच्या वतीने किंवा या कॉलेजच्या वतीने दरवर्षी एक विषय घेऊन प्रबोधनात्मक कार्यक्रम होतो. जसं गेल्या वर्षी नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा विषय घेऊन एक सेमिनार झाला होता. यंदाच्या वर्षी त्यांनी खादी हा विषय निवडला आणि खादी आत्मनिर्भरतेकडून प्रगतीकडे असा विषय करून खादीचा प्रवास कसा झाला या विषयाशी संबंधित एक दिवसभराची परिषद आज इथे होते. त्याच्यात अनेक तज्ज्ञ मंडळी आमच्याकडे उपस्थित आहेत आणि मुख्य म्हणजे या महाविद्यालयाबरोबर आमच्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग बोर्डाने सामंजस्य करार केलेला आहे. म्हणजे पुढच्या काळात खादीचा विषय पुढे नेण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांची कशी मदत घेता येईल हाही त्याच्यामागचा उद्देश आहे आणि हा एक प्रबोधनाचाच भाग म्हणून आजची परिषद झाली. या परिषदेत गांधी विचारांचे अभ्यासक आणि खादी ज्यांनी आपल्या जीवनात पूर्णपणे आपला एक अंगभूत घटक अशी बनवलेली आहे असे वसंत कुमार, जे बिहारहून स्वतः आलेले आहेत, गांधी स्मृती समितीशी संबंधित आहेत, खादी ग्रामोद्योग आयोगाशी संबंधित आहेत, तसे एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्या या परिषदेत एक कीनोट स्पीकर बीज भाषण त्यांचं झालं. नंतर मग गांधी विचारांचे अभ्यासक डॉक्टर नमिता निंबाळकर याही एक वक्ते आहेत. आमचे पुण्याचे एक कार्यकर्ते निलेश कुलकर्णी आहेत. नंतर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे जुने अधिकारी आहेत ते या सेमिनारमध्ये एक विषय मांडणार आहेत. नंतर आता खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे महाराष्ट्राचे संचालक योगेश भामरे हेही या एका सत्रात वक्ते म्हणून आहेत. त्यामुळे दिवसभर हा सगळा कार्यक्रम चालणार आहे आणि याचा मुख्य उद्देश हाच की एकूण या खादी विषयाचं प्रबोधन कसं पुढच्या काळात करता येईल आणि खादी विषय जसं आमच्या मंडळाने घोषणा दिलेली आहे की हर घर खादी घर घर खादी, तर हे जर करायचं असेल तर लोकसहभागाशिवाय शक्य नाही आहे. त्यामुळे समाजातल्या सर्व घटकांची मदत घेऊनच हा सगळा विषय पुढे नेण्यात येईल. त्यामुळे त्याचा एक भाग म्हणून आजची परिषद होती. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच
गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. सरकारी काम आणि 6 महिने थांब या कार्यपद्धतीचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून चिरीमिरी दिल्याशिवाय अथवा वजन ठेवल्याशिवाय शासकीय यंत्रणा हलत नाहीत, अशा जनतेची धारणा बनली आहे. जनतेची ही धारणा बदलण्यासाठी किंबहुना लोकविमुख पारदर्शक कारभारासाठी चिरीमिरीची अपेक्षा न करता पगारामध्ये भागवा, असा घरचा आहेर महाराष्ट्र प्रदेश राजपत्रित अधिकारी महासंघाने दिला आहे. राज्यभर हे अभियान अंगीकारून नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प महासंघाने सोडल्याची माहिती शुक्रवारी महासंघाचे सल्लागार ग.दी. कुलते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ व ठाणे जिल्हा समन्वय समिती आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. या निमित्ताने पगारामध्ये भागवा संकल्प कार्यसंस्कृतीचा ध्यास राज्याच्या विकासाचा या राज्यस्तरीय अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते घडीपुस्तिकेच्या प्रकाशनाने करण्यात आले. या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, राज्यस्तरीय पदाधिकारी आणि ठाणे समन्वय समितीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर संदीप माने, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी येथे उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कुलथे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांसाठी पगारामध्ये भागवा हे महासंघाचे थोडे बोचरे अभियान असल्याचं त्यांनी सांगितलं. आभारी आहे मी. चांगल्या संख्येनं चांगले जेवढे आले त्यांच्या चेहऱ्यावरून मला लक्षात येते का खूप चांगले पत्रकार आलेले त्या ठिकाणी. या सर्वांना धन्यवाद तर आम्ही देणारच आहोत. तर आम्ही साधारणपणे दौरा राज्यव्यापी सुरू करत असतो दरवर्षी. तर ठाणे हा पहिला जिल्हा. मुंबईहून तुम्ही कोणत्या भागात जा, ठाण्यावरूनच जावं लागतं. आणि ठाण्याला चांगले अधिकारी आमचे RDC आलेले तेच आमचे अध्यक्ष असतात. विद्यमान अधिकारी सुद्धा फार चांगले आलेले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी आमचा सानप चांगला माहिती अधिकारी आहे, त्यांचा तुमच्याशी चांगला संपर्क येतो. तर अधिकाऱ्यांना पगारात भागवा हा आमच्या अभियानाचं नाव आहे. हे फार टोचणारं अभियान आहे. आम्ही पगारात भागवत नाही का, तर आम्ही त्यांना काही उदाहरणं देतो की काही अधिकारी खरंच पगारात भागवत नाही. असं होता कामा नये. तुम्हाला पगार जो मिळतो तो त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिळतो. ते येईल त्या प्रश्नासाठी तुम्ही जर काय अपेक्षा बाळगली तर शासनाची प्रतिमा खराब होते. शासन हे आमचं शासन आहे. आम्ही शासनाचे अधिकारी म्हणतो. आणि जास्त जबाबदारी चांगलं काम करण्याची ही अ गट आणि ब गट अधिकाऱ्यांची आहे. IAS आणि IPS अधिकाऱ्यांचं पाहून अ गट ब गट अधिकारी काम करतात. अ गट ब गट अधिकाऱ्यांनी कसं काम करतात, अधिकारी वेळेवर येणारा असेल तर कर्मचारी वेळेवर येतो. अधिकारी जर लवकर त्याचं काम करणार असेल जनतेचं तर कर्मचारी त्या पद्धतीने स्पीड आणतात. तर कर्मचाऱ्यांच्या मध्ये टोनिंग अप राहावं. काम हे आपल्याला जो पगार मिळतो तो जनतेसाठी मिळतो, त्यांची कामं करण्यासाठी. मग आम्ही प्रश्न मांडतो रिक्त पदं. आता 1/3 पदं रिक्त आहेत, ती भरली गेली पाहिजेत. बेरोजगार तरुणांची 2.5 लाख संख्या आहे आता महाराष्ट्रामध्ये. अ गट पासून तर ड गट पर्यंत. ही लवकर भरा. बेरोजगार लोकांना रोजगार मिळेल, काम जनतेची लवकर होतील. पण हा प्रश्न आम्ही शासनापुढे मांडतो किंवा लवकर तुम्ही बेरोजगारांना नोकरीमध्ये घ्या, म्हणजे हे तुम्हाला चांगलं वाटायला हरकत नाही. तर आम्हाला कारण त्याची जाणीव आम्ही घेतली पाहिजे. तसं मीटिंग काही मंत्रिमंडळात झालं की तो मंत्री त्याच्या जिल्ह्यात बैठक घेतो आणि खाते प्रमुख त्याच्या खात्यात बैठक घेतो. तर तत्पूर्वीच अधिकाऱ्यांनी जर प्रॉम्प्ट राहिलं आणि चांगलं काम केलं तर त्या खाते प्रमुखाला चांगलं वाटेल. आणि त्या खाते प्रमुखांनी आणि जिल्ह्याच्या मंत्र्यांनी चांगलं काम केलं तर मुख्यमंत्र्याला चांगलं वाटेल. या पद्धतीने चांगलं काम करत राहिले तर तुम्हाला चांगला पगार मिळेल. आता काल 8वा वेतन आयोग देणार आहेत असं जाहीर झालं केंद्रामध्ये. आम्हाला तेच आयोग आम्ही मिळवलेत. 4था, 5वा, 6वा, 7वा आणि केंद्राच्याच दराने त्याच तारखेपासून द्या, त्याच पद्धतीने द्या, तेवढेच अलाउन्सेस आम्हाला द्या. ही जागरूकता आम्ही आमच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि ते सर्व माझे सगळे सहकारी फार काम करणारे सहकारी आहेत, सुविचारी सहकारी आहेत. आम्ही पदाधिकारी निवडताना सुद्धा पगारात भागवावाल्यांनाच निवडतो. तीच संख्या जास्त असते.
खेड्यापाड्यातील लाखो नागरिकांच्या जमिनीचे वादविवाद आजही सुरू असून त्यांना त्यांच्या जमिनीविषयी पक्की माहिती नसते. स्वतःच्या घराची कागदपत्र त्यांच्याकडे नसतात. जमिनीच्या सीमा माहिती नसतात. त्यामुळे कळत नकळत त्यावरती कब्जा केला जातो. कोर्ट कचेऱ्यांमध्ये हेलपाटे मारताना पिढ्यानपिढ्या खर्ची पडतात. वकिलांची फी, कोर्टाचे खेटे यात अनेक कुटुंब अक्षरशः रडकुंडीला येतात. कितीतरी दावे आजही कोर्टामध्ये पडून आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकांचा वेळ आणि श्रम आणि पैशाचा अपव्यय होतो. देशातल्या अशा करोडो लोकांना चिंतामुक्त करण्यासाठी मोदीजींनी स्वामित्व योजना आणली. ही फक्त एक सरकारी योजना नाही, तर ग्रामविकासाची चळवळ आहे. या चळवळीत आपण सगळ्यांनीच सहभागी व्हायचं आहे, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि स्वामित्व योजनेच्या लाभार्थींच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांसह इतर अधिकारी, कर्मचारी आणि स्वामित्व योजनेचे लाभार्थी येथे उपस्थित होते. मालू सासे, अभिमन्यू बामा भोईर, बाजूला घे त्यांना. लाभार्थी सुनील मंगल भोईर, हो दादा मध्ये वा. काळूराम किसन हो पाटील, दादा थोडं मान. कटे मंसूर अहमद शेख, मंसूर अहमद शेख. पुढील लाभार्थी आहेत कन्हैयालाल. पुढील लाभार्थी शांताराम काठवले, वडेकर, चला पुढे चला विलास दादा. नामदेव निचिते. फक्त महाराष्ट्रासाठी नाही, देशभरातल्या लोकांसाठी ऐतिहासिक आहे. कारण स्वामित्व योजना, प्रॉपर्टी कार्डचं वाटप आज ऑनलाईन पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. जवळपास 50,000 गावांमध्ये 65 लाख ग्रामस्थांना या प्रॉपर्टी कार्डचं वितरण झालेलं आहे. आणि यामध्ये आपल्या जागेची, आपल्या घराची हद्द, सीमांकन या बाबतीमध्ये वादविवाद नेहमी असायचे, ते आज संपुष्टात येतील. आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने एक मालकी हक्क जो आहे तो प्रत्येकाला मिळेल. आणि अनेक जे लाभार्थी आहेत त्यांनी देखील आपल्या मनोगतांमधून सांगितलं, एखादा व्यवसाय करायचा असेल तर लोन मिळत नव्हतं, आणि त्यामध्ये या प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक लोकांनी लोन घेतलं, आपले व्यवसाय सुरू केले आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे. त्यामुळे हे स्वामित्व योजना जी आहे, प्रॉपर्टी कार्ड वाटप, ही अतिशय ऐतिहासिक योजना आहे. आणि खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून यापूर्वीच करायला पाहिजे होती, परंतु 50-60 वर्ष जे काँग्रेस सरकार होतं त्यांनी या देशातल्या लोकांना वंचित ठेवलं. परंतु 2014 पासून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि 2022 मध्ये या योजनेचा देखील सुरुवात केली आणि आज त्याला मूर्तरूप या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने गावापासून आपली विकासाची जी काही घोडदौड सुरू झाली पाहिजे
ग्राम समृद्धी गाव समृद्ध झालं तर देश समृद्ध होतो आणि म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर गावापासून आपण सुरुवात केली पाहिजे आणि ती सुरुवात खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमातून झालेली आहे. ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानामध्ये कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवामध्ये खेळ रंगला पैठणीचा या प्राथमिक फेरीच्या कार्यक्रमामध्ये महिला वर्गात चांगलीच चुरस रंगलेली पाहायला मिळाली. या रंगतदार खेळाला शेकडो लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून मानाच्या महाराणी पैठणी पटकावण्यासाठी चुरस लागली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी 19 जुलै रोजी रंगणार आहे. तेव्हा महिला वर्गाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तसेच कोकण खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी रविवारी मालवणी महोत्सवाला आवर्जून भेट द्या असं आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केलं आहे. दरम्यान मालवणी महोत्सवामध्ये मराठमोळा फॅशन रॅम्प वॉक आणि बहारदार लावणीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. महिलांना घरच्या कामातून तसेच नोकरीच्या दररोजच्या व्यापातून विश्रांती घेऊन मनोरंजन करण्याचे आणि गृहिणी नोकरदार महिलांना आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळावी यासाठी सीताराम राणे यांच्या मालवणी महोत्सवात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील महिलांनी पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा धारण करून यामध्ये सहभाग घेतला. विविध प्रकारचे खेळ त्याचबरोबर फॅशन शो देखील येथे सादर करण्यात आला. मनोरंजक खेळांमध्ये गाण्यांच्या तालावरती सहभाग देखील नोंदविला. महिलांचा उत्साह पाहून उपस्थित रसिकांनी पैठणीच्या या स्पर्धेचा आनंद लुटला. तर 19 जानेवारी रोजी कार्यक्रमाची अंतिम फेरी होणार असून त्यातील अंतिम विजेत्या बहिणीला मानाची महाराणी पैठणी पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. दरम्यान मालवणी महोत्सवात मराठमोळा फॅशन रॅम्प वॉक आणि बहारदार लावणीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रत्येकाने पारंपरिक वेशभूषेत आपल्या अंगभूत कला कौशल्याचे सादरीकरण केले. अरे खाती कर ना, खाती रे राजा. पार्टिसिपेंट नंबर 4 आणि 5 पार्टिसिपेंट नंबर कपाळावर बिस्किट ठेवा. 1 2 साडेमाडे 3. अरे जागा उचला परत टाका. हा येऊ दे. हात काय लावायचा आहे. चला पडला खाली. चला येऊ दे जरा थोडस. क्या बात आहे. जरा जोर जाणार झाला म्हणजे वहिनी. आई साहेब कसे मस्त. अरे जरा वेळ हो पण वहिनी त्यांचं पहिलं आलेलं तुम्ही बसून चला. हे घ्या खाऊया. मम्मीला मोटिवेट कर जरा. हा 3 प्रेक्षक जरा वहिनी परत. चला लवकर. हा येऊ दे. 1 हा उभ्या राहा. तिथंच उभ्या राहा. 1 2 शेवटचं. अरे हा 3 ज्या उभ्या राहायला गेल्या. हा बिस्किट. एक हात वरती करून छान पोच द्या ना. एक हात वरती करून अशी. हा द्या. कमॉन. ही काय अशी काय अशी कर ना. डान्स काय तुम्ही. अच्छा हा बरोबर. चंद्राची पोच. अरे व्हेरी नाईस. मस्त डॉक्टर मॅडम. मारा नंतर बस रे यांना फक्त शनिवारी भिवंडी नाशिक बायपास रस्त्यावरील बंद खारेगाव टोलनाका आणि बॉम्बे ढाबा हॉटेलजवळील पुलाच्या दोन्ही लेनच्या मध्यभागी असलेला सिमेंट स्लॅब खाडीमध्ये कोसळला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी, अपघात किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही. तर हा मार्ग पूर्वी टोलनाका रस्ता म्हणून ओळखला जात असे. स्थानिक प्रशासनाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या. संबंधित विभागांनी पुलाच्या संरचनेची तपासणी करून आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घेतलं आहे. नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असं आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.